खाली बसली गार सावली अशी त्याच्या झाडाची कच्चून गांजा वळला चिलमिओ चिलीम दोघांना गांजा वळला एक जण म्हणू लागला होय रे खाल्ले आळेहून वरच्या आळल्या याला मंदिरात पाया पडायला लयच मला तकलीफ व्हाली रे चल वाटणं काय होईना पाय गळून चालले ही कोरोनाची लस घेतली तशी हात पायाचा गळेंगच झालाय म्हणला चल वाटणं म्हणला ते मंदिराला इकडे आणायचं काय म्हणलं ते म्हणलं असं करून आपण दोघं जण जाऊ आणि मंदिर ठकलं तर आपल्या आळीला आणू खाल्ल्या आळीला आता वरल्या आळीलाच ना मंदिर आपलं आमच्या खाल्ल्या आळीचे दोघं जण म्हणले मग मंदिर आपण खाल्ल्या आळीला नेऊ ढकलून फुल गांजा वड होता गांजाच्या नशेमध्ये आता गांजावाले विचित्र असे बम बम भोले टेकडी वाले दम भराय ताजा दम लगाने आजा महादेवाला बोलत येत महादेवाची ओली म्हणते अरे महादेवाने ते हाल नावाचं विष पेलत ते प्यानं मग जरास महादेवाची ओली म्हणून हानते असा विचार केला दोघांना आले ना मंदिराकडे काय केलं आता म्हणले आता मंदिर ढकलायचं आपल्याला दोघांनी काय केलं आपले कपडे काढले आणि मंदिराच्या पायऱ्यावर ठेवून दिले गेले मंदिराच्या पाठीमागं आणि ते ढकलाले रात्र गेली दिवसाचे 12 वाजले दुसऱ्या दिवशीचे चमाचाबा ऊन पडलं ऊन लागले घाम यालाय ते म्हणा अरे भिका लय गरम आले घाम आला भूक बी लागली मला गड्या कव्हापासून ढकलत मंदिर म्हणलं आता आला असेल आपल्या गल्लीला गेलं असेल म्हणलं आता खाल्ले आले आता गेलंच असेल कवरक ढकलायचं मला भुका लागला काय करून आता म्हणलं जेवढं गेलं तेवढं राहू दे गड्या आता भाकरी खाऊन पुन्हा ढकलू आणि दोघं जण आले असे मंदिरासमोर आले कपडे पायऱ्यावर काढून ठेवले होते जेव्हा मंदिर ढकलायला मागं गेलते तेव्हाच एक जण दर्शन घ्यायला आला आणि ते कपडे बगला मारले निघून गेला त्याला वाटलं चला आपले पुराणात बुजवणे करायला होते ना दुसऱ्याचे कपडे काय करायचे आता बुजवणे करायला होते म्हणून घेऊन गेला हे दोघं जण आले हे म्हणतोय मग ठीक आहे अरे खरंच की गाड्या तुला म्हणून लागलं जोर जोरशी ढकलू नको गेले का आपले कपडे मला मंदिराखाली कपडे गेले ना मंदिराखाली द्यायचे विठ्ठल अशक्त गुणी असतात आणि सत्वगुणी कसे असतात लावणी मृदंग श्रुती टाळ सत्वगुणी माणसाचं कामच आहे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडे आणि असे सत्वगुणी माणसं भगवान संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिलं पाहिल्याबरोबर त्या घोळक्याकडं जगद्गुरु तुकोबाराय गेले का सत्वगुणी पाहिलं कच गेले बघा बरं का लक्ष देऊन ऐका सत्वगुणी माणसाचा घोळका पाहिल्याबरोबर जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणू लागले ते पहिल्याच्या